महाड येथील पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी जातीवाचक अपमान व सततच्या छळाला कंटाळून थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहित कुटुंबासह आत्महत्येचा इशारा दिल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे। महाड येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तडवी यांनी आपल्या पत्रात 2 पोलीस अधीक्षक, 1 अपर पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी अशा एकूण 7 जणांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत। खालच्या जातीचा म्हणून वारंवार हिणवले जात असल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे। तडवी यांनी संबंधित पत्र महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह DIG स्तरापर्यंत पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे। पत्रात त्यांनी असा आरोप केला आहे की एका प्रकरणात बेकायदेशीर अटक करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, मात्र त्यांनी नियमबाह्य कारवाईस नकार दिल्यानंतर त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले। या संदर्भात त्यांनी भरत गोगावले यांच्या मुलगा विकासला सहकार्य करण्यासाठी दबाव टाकल्याचा उल्लेखही केला आहे। या घटनेमुळे पोलीस दलातील अंतर्गत वातावरण, जातीय भेदभावाचे आरोप आणि प्रशासकीय दबाव याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता असून राज्यभरातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। सदर प्रकरण संवेदनशील स्वरूपाचे असून अधिकृत चौकशी अहवालानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे। मात्र या पत्राची माहिती समोर आल्यानंतर मात्र पोलीस विभाग व नागरिक यांच्यात मोठी खळबळ माजली आहे। त्यामुळे गृह विभाग या प्रकरणात काय कारवाई करणार व यातून काय अंतिम सत्य बाहेर येणार याकडे आता राज्यासह पोलीस दलाचे लक्ष लागून आहे।